कितीही घट्ट रिलेशन असू द्या, पण एक क्षण पुरेसा असतो ते कनेक्शन तुटायला. 4 वर्ष टिकलेल्याला 4 दिवस खूप होतात तुटायला. नातं दोघांना जपता येईल, बस फक्त एवढा वेळ एकमेकांसाठी हवा. बरोबर आहे, समजून घेणं चांगलं असतं, पण प्रत्येक वेळी आपणच समजून घेणं हे मात्र चांगलं नाही. आयुष्यात येणारी ती एक स्पेशल व्यक्ती खूप काही आठवणी देऊन जाते. सगळ्यांची मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपणच विसर्जन करणे. परक्याचं धन आणि परक्या घरची या 2 शब्दात आयुष्य संपतं बाईचं. प्रेम, काळजी आणि थोडासा वेळ हीच तुझी दौलत आहे जी मी तुझ्याकडं मागतोय. साथ देण्याचं कौशल्य कुलपाकडून शिका. तुटेल पण चावी बदलणार नाही. काही लोकांकडून एकच अपेक्षा आहे, इथं भेटलात पुढं कुठं भेटू नका. शेवटी काय, भविष्य कोणी लिहिलं नाही, भूतकाळात जाऊन उपयोग नाही. कसाही असला तरी फक्त वर्तमान हाच पर्याय आहे. अपेक्षा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की अपेक्षा कुणाकडून करायची आणि विश्वास कुणावर ठेवायचा. रोजरोजच्या बोलण्यानं एकाला सवय लागते, तर एकाला तुमचा कंटाळा येतो. नातं म्हटलं की तिथे तडजोडी आल्याच, पण कायम एकच माणूस नात्यात तडजोडी स्वीकारत असेल तर त्या नात्याचा प्रवास हुकुमशाही पद्धतीनं होऊ लागतो, ज्यामध्ये एकजण गुलाम असतो आणि दुसरा मालक. वचन आणाभाका न घेता ज्या प्रेमाचा प्रवास घडतो ते कोणत्याही अपेक्षेनं न अडकता जास्तीत जास्त निरपेक्ष होतं, अढळ होत जातं. हसण्याचे अनेक संदर्भ असतात. हास्य निखळ असावं, पण फसवं असू नये. न बदलणाऱ्या गोष्टीचा खूप विचार करत बसू नका. फक्त जे होईल त्यासाठी तयार राहा. असावं कोणीतरी आयुष्यात दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणारं. मोगऱ्यासारखी व्यक्ती आयुष्यात असली की तिचा दरवळ मनाला नेहमी सुखावत राहतो. जमिनीवर हरवलेल्या गोष्टी आकाशात शोधण्यात अर्थ नसतो. जशी माती गंधाळून जाते पाऊस पडून गेल्यावर, माझंही असंच काही होतं तुला भेटून आल्यावर. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. आयुष्य हे रेल्वे स्टेशनसारखं आहे. गर्दी खूप आहे, पण आपलं कोणी नाही. एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणं हे केवळ आकर्षण असतं, पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणं हे खरं प्रेम असतं.